शेतकऱ्याच्या जीवावर कोणी जर उठला तर मी इथल्या पोलीस भावाला बी विनंती करतो, पोलीस हो, आमची तुमची दुश्मनी नाही, तुम्ही म्हणजे कोण कलेक्टरची औलाद नाही। अरे शेतकऱ्यांचेच कतरलेले पोरं म्हणजे पोलीस आहे, इकडं परवडत नाही म्हणून तिकडं। आणि या पोलिसाचं बी आपल्यासारखंच बिघडलंय, सऱ्यात चपराशापेक्षा पगार कमी, ह्याला नीट कोणी बोलत नाही पोलिसाला। दिवसभर आपल्यासारखे नेते शिव्या देतात, पोलीस स्टेशन मध्ये गेला की फौजदार शिव्या देतो आणि उशिरा आला म्हणून बायको शिव्या देते, त्याला कोणीच नीट बोलत नाही। मी जगात दोनच प्राणी बघितले उभ्याने झोप घेणारे, एक तर घोडा आणि दुसरा तर पोलीस। ह्याच्या मागे रोज बंदोबस्त, मंत्र्याचा बंदोबस्त, ह्याचा बंदोबस्त, दिवाळी बंदोबस्त, गणपतीचा बंदोबस्त, मंत्री तिकून चोऱ्या करून येते, दादा नाना टिकीत पैसे आणते तरी मागे गाडी पुढे गाडी वाय 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 करीत घरी आणून सगळी हे मस्त्या करते। कोणी साताऱ्यात जाऊन मस्ती करतय तर कोणी पुंकड जाऊन मस्ती करतय, आणि ह्या मस्त्याच्या दट्टीने पुन्हा पोलीस लागत खायला समजा। म्हणून मी पोलिसाला विनंती करतो की आंदोलन आमचं आहे, आमच्या राष्ट्र भावाचं आहे, तुम्ही हाणल्यावानी करा, आम्ही रडल्यावानी करू। आणि तुम्ही जर लईच मस्ती केली पोलिसांनी बी तर किती पोलीस आहेत हो, एका गावाला अर्धा पोलीस वाटून येतो, अर्धा। लावा तुमच्या पोलीस स्टेशनचे लोक आणि गाव, अर्धा गावाला एक म्हणलं सरे लोक उठले तर पोलीस कपडे काढून जाळून टाकते, मी पोलीस नाही रे बाबा म्हणते। मग आता आंदोलन दादा भरतराजे, रंजन काका, आमचे सतीश भैया याच्या नेतृत्वाखाली इकडे चालणार आहे। पण तुम्हाला एक सांग, उगाच कोणाची फुशारकी मारू नका, आणि तुमच्या इकडे नेते भल्या मोठ्या गोष्टी करते, हे महाराष्ट्रातले पुढारी मोठ्या गोष्टी करते। आम्ही आता इथं शेतकऱ्याचा कैवारी महात्मा फुले, क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले, शेतकऱ्याचा राजा शिवाजी ह्याचे फोटो लावले। पण तुमच्या इकडे बी जाणता राजा, महाराष्ट्राची अस्मिता, मराठ्याचा स्वाभिमान कायनून बायनून परत म्हणून घेतात बाबा। खरंय काय, खरंय काय? अरे जाणता राजा महाराष्ट्रात एकच झालाय, ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत, बाकी कोणी जाणता राजा नाही। आमच्या भावानी, आमच्या एका मित्राने मला एक गोष्ट सांगितली, काही डुप्लिकेट राजा असते तर काही ओरिजिनल राजा असते। डुप्लिकेट आणि ओरिजिनल राजाचे मी कोणाबद्दल बोलत नाही, मी तुम्हाला सरळ सरळ बोलतो की त्यांनी सांगितलं की राजा कसा ओळखायचा, राजा कोणाला म्हणायचा। माझा उद्देश या बोलण्यातून आहे की राजा कसा ओळखायचा, त्याची दानत काय, त्याच्यावर दानतीवर तो राजा ओळखला जातो। त्याच्या राजाला घोडा घ्यायचा होता युद्धासाठी, आणि ते गेला एका बाजारात, पण घोड्याला असतात 52